इथं पूर्ण तटबंदी आहे अजून तशीच. रित्या जास्त काढायला नको जावा. जर आधीचा पार्ट बघितला नसेल तर आधीचा पार्ट बघा. आणि खूप जण फक्त व्हिडिओ पाहतात, सबस्क्राईब करत नाही, तर सबस्क्राईब पण करा. ओके, तर आपण पाहूया नेक्स्ट पार्ट. डेंजर असतं ना ते, मागत लागतील. हो कॅच. हो हो हो, अरे सुटला. जा बाई जा, कॅच. हो येस. आता प्लास्टिक घेऊन झाला. ट्रेकिंगचा पार्ट पूर्ण झालेला आहे. माकडांना बिस्किट दिले तरी नसतं द्यायचं आणि प्लास्टिक तिथंच फेकून दिला. ठीक आहे, आपण उचलला ना, कोणतरी केला. चला उड्या मारा. शिवाजी काळामध्ये वापरत असतील पाणी पिण्यासाठी, पण आता इथे बेडकं वगैरे झालं पाणी नाही. खरं जाऊ दे, आपल्याकडे आहे बाटले. ठीक आहे, आता आपल्याला सरळ सरळ जायचं. बल ब्लू स्काय, कसा ब्लू स्काय दिसतो बघ. ओ येस, डग गेलेले आहेत. हवा पण चालू झाली आहे थोडीशी. गड चढून काय भेटतं, जो गड चढायचं सॅटिस्फॅक्शन आहे ना. हो इथं बघ, प्रॉपर असा रस्ता बनवलेला आहे. 2 रस्ते जातात, एक इकडे आणि एक इकडे. पण मला आठवतं की मोस्टली ह्या रस्त्यात जायचं, हा मंदिराकडे. ओके चल चल. हां, महादरवाजाकडे. ओके, महादरवाजाकडे जाऊ. कचरा जमा करून ठेवला आहे, चांगली गोष्ट. फायनली दरवाजाकडे पोचलेलो आहे. एक कुंड इथं छोटासा. मागच्या टायमाला एकदा आलो होतो तेव्हा आम्ही इथून पाणी भरून पिला होता. आता काय माहीत नाही, मासे त्यांना दिसत. आणि शंकराची पिंड इथं, शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा एक स्मारक. आणि हा माऊलीगडाचा मोस्टली कुठला दरवाजा सर? महादरवाजा. आणि इथं पूर्ण तटबंदी आहे अजून तशीच. म्हणजे या रस्त्याचा शिवकालीमध्ये उपयोग होत असेल. महादरवाजाकडे जाण्याचा रस्ता आहे. आता इथे रस्ता नाही, पण शिवकालीमध्ये या रस्त्याचा वापर करत असतील. हा पूर्ण दरवाजा, पूर्ण तटबंदी नष्ट झालेली आहे. डायरेक्ट दरी आहे तिकडे. पूर्ण दरवाजा नष्ट केलेला आहे. एका काली इथूनच मावळे येत जात असतील, विचार करा.
काय पायऱ्या आहेत, काय काय दगड आहेत बघा इथे. आणि पूर्ण हा झरा पाण्याचा कंटिन्यू चालू असतो. आम्ही उन्हाळ्यामध्ये आलो होतो ना, सेम कंटिन्यू पाणी चालू असतं इथे कुंडामधून, कधीच संपत नाही. तर इथे 4 गुहा आहेत, म्हणजे मोठ्या मोठ्या गुहा आहेत, म्हणजे थंड. तर बघू इथे आपण जेवायला बसू, थोडं काही खाऊ आणि पुढचा प्रवास चालू करू. जेवण थोडंसं रेस्ट करतोय आणि गर्दी थोडीशी वाढलेली आहे आता. ठीक आहे, म्हणजे संडे आहे ना आज. कुंडातून पाणी जो येतोय, कुंडातून जो पाणी येतोय तो असं पायऱ्यातून आणि इथून येऊन तो असं एक नळ होतं, खूप थंड पाणी. तरी वाशिंची पण पोरं आहेत आमच्याबरोबर, तिथलीच आहेत. त्यांच्याबरोबर आता महादेव स्मारकाचं दर्शन करून हे वाशिंचे पोरं आहेत, यांच्याबरोबर कुठं चाललो आता आपण? कुठं चाललं? भंडारदुर्गला आता चाललेलं आहे. कल्याण दरवाजा तिकडे ना कल्याण दरवाजा, भंडारदुर्ग काहीतरी असेल. चल बघूच. पाणी भरायची टेक्निक. बरोबर ना केला त्यांना. न्यू मेंबर ॲड झालेला आपला. याला का नाव ठेवायचं? काय ना असले संगू संगू. हा नाही 1.5 किलोमीटर बोलले तो. मांडीला जाता ग चावल दलायला. अरे अनिकेत नवरा पाटाव बसला हल्दीचे दिसाला. ए मांडीला जाता ग चाव. ते वाशिंची पोरं लायली माग आणि आम्हाला काहीच माहित नाही रस्ता कुठे चाललाय. तो कुत्रा जिथं चाललाय ना, बरोबर ना रे. भंडारगडाकडे जायचं होतं, कल्याण दरवाजा. काय माहित होतं कुठे भंडारगड जाऊन पुढचं तो शेड आहे. भंडारगड. वाशिंची पोरं आहेत, थांबलेत तिथं. आम्ही चाललो पुढे. आमच्याबरोबर कुत्रा होता, तो थांबला तिथेच, कारण तो चढू शकत नाही तो पॅच. काय वातावरण आहे. ब्लू स्काय ब्लू स्काय ब्लू स्काय ब्लू स्काय. ऊन वाढला. पावसाळ्यामध्ये ऊन असल्यावर जास्त वाट लागतं उलट. वाव बरोबर ना गाडी चालेल. ढगाची सावली बघा तिथे. प्रत्येक ठिकाणी सॉरी सॉरी सॉरी. बरोबर राहतो आम्ही. इथेच कल्याण दरवाजा आहे. कल्याण दरवाजा. दरीचं पूर्ण एवढी मारणार डायरेक्ट. कल्याण दरवाजा का बोलला जातो काय माहित. कल्याण तर ना दिसत इथून. जस्ट पायऱ्या कोरलेल्या तिथे दगडाने, आणि थोडासा कठीण पॅच आहे ना पुढे, तो असा आतमध्ये जायचा कल्याण दरवाजामध्ये.
चालतं मी आहे ना. अरे यार अँगल कुठला धरले असं. हा कल्याण दरवाजा, हा कल्याण दरवाजा. खाली खाली वा, उतरून बघ ना एक वा, नंबर वा, scene वा. आहे. रस्ता चल चल. रस्ता मोस्टली ट्रेंड आहे. काय हा ते बघ तिथे हे त्याला केलेलं चढून खाली उतरायचं. चढून. चढायचं. खाली थांबतोय ना ए भाई. अरे ये ना इथलाच फक्त याचं आहे. मी डायरेक्ट हात देईन. ये ना पाय फक्त टाकायचे. रिक्स ये आहे. ना. ए, अरे फक्त हात द्यायचा होता मला. आता इथलं फक्त मी इथं थांबतो ना. या शिडियाला पकडा तुम्ही. अरे एवढाच फक्त हाड आहे. नको. पुढून कसं पुढून नाही गेम. मग हाय गाइस एवरीवन, यू कैन सी आमचा निखिल बघू शकता तुम्ही. प्रॉपर नसतंय. नाही ना खाली जाऊन फायदा पण नाही. चालू आहे चालू आहे. नाही मला तिथं नव्हता तर मग शिकायला ही अशी माझी याचा कसं काय मागं झोप टाकशील. तसंच चढायचं. दमलो. हे आम्हाला आपण हे बघ. थोडासा हातातून दोन साईडला कट पण पडलाय. तर म्हणजे आम्ही खूप ठिकाणी असे ट्रॅकिंग वगैरे करतो म्हणून ही रिक्स आम्ही घेतली. पण मोस्टली जो अनोखा असेल तर शुभम आमच्याकडे नवीन आहे. ओके रितेश पण होता. आम्ही दोघं मोस्टली ट्रेकिंग चालूच असतं आमचा. तर शुभम आमचा नोखी होता म्हणून आम्ही त्याला म्हणजे तो आला असता पण तरी पण त्याला आम्ही घेतलं ना बरोबर. टाईम होता. हो हो बघा टाईम होता तर बरं भंडारगडकडे पण जाऊन येऊ आपण. काय हा हो तर हा वजीर रित्या जास्त काढायला नको जावा. आणि ही पूर्ण दरी इथून वजीर बघितला, फोटो काढले आणि आता मोस्टली म्हणजे अजून बोलतात की माऊलीगड जर फिरायचं असेल तर 1 दिवस पूर्ण लागेल. पण आम्ही मोस्टली जेवढा कवर करता येतो तेवढा कवर केला आणि आता आम्ही
गडावरून परतीचा प्रवास चालू करतो. परतीचा प्रवासमध्ये जास्त आम्हाला कुठे थांबायचं नाही, फोटो वगैरे काढायचे नाही, जास्त व्हिडिओ वगैरे काढायची नाही. आम्ही सरळ आमचा जास्तीत जास्त इस्टिमेट टाईम मला असं वाटतं 1 ते 2 घंटे, दीड घंट्यापर्यंत जाईल. तर बघूया आता पुढे. उलटा उलटो ध्रुव मला तर वाटतं हा चांगला बदल. पाणी सर्व संपलेलं आहे. हा जो आम्ही उतरायला म्हणजे या सरफेसवरच आहे अजून, पण डोंगराच्या खालती उतरायला चालू नाही केलं. आता परत तेवढ्या लांब मंदिराकडे जाऊन कुंडामधून पाणी आणणं, त्यापेक्षा आम्ही विचार केला की जे खालीच जाऊ डायरेक्ट, आणि खाली जर तिथं दुकान आहे तिथे पाणी भेटेल आपल्याला. बघूया, दम तर आताच लागला आहे. लाल माती, किती लाल माती बघ ना, नुसती लाल लाल रेड, नुसती रेड. हा हो, किल्ल्याला भारी ना. येताना दुसऱ्या रस्त्यातून आलो आहे, तर इथे मावळेश्वरचा मंदिर आहे. मावळेश्वर आतमध्ये असले एक पिंड आहे, आणि हा पूर्ण मंदिर आहे, पण तो तोडलेला आता. ठीक आहे, आम्ही उतरतोय आणि आम्हाला अजून असं पूर्ण इकडून फिरून जो ब्ल्यूवाला घर दिसतोय ना तिथे जायचं आहे. खूप जण आम्ही जेव्हा उतरतो ना त्यांना चढायचा प्रॉब्लेम होतो, तर खूप जण अर्ध्या रस्त्यावरूनच परत चालले. एकदम मी पण आलो होतो ग्रुप 2019ला. 16 जण होतो आम्ही. 16 जणांमधून फक्त 6 जण, 5 का 6 जण वाटतं. 16मधून फक्त 6 जण आम्ही वरती चढलेलो. पाय अक्षरशः कापतोय उतरताना. ऑलमोस्ट आता 20% खालती राहिलं असेल बस. अजून आम्हाला तिथे निलास जो दिसतो ना तिथपर्यंत जायचं आहे. उतरताना आम्ही एक पाण्याचं थेंबसुद्धा पिलेला नाही. खाली जाऊनच सर्व. आता सर्वची हवा चालू झाली म्हणून बरं वाटतंय. फायनली आम्ही माऊली गडाखाली आलेलो आहे. हा व्लॉग मी इथेच संपवतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.